प्राप्त झाले. रंगभूमी ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक अग्रेसर नाव म्हणजे अभिनेते दिग्दर्शक योगेश सोमण. हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि चतुरस्र अभिनेते योगेश सोमण. त्यांनी आजवर आपल्या लिखाणातून, अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपलं आढळ स्थान निर्माण केले. 87 पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी राहिली पाहिजे ही भावना ठेवूनच ते आपल्या भूमिकेला तन्मयतेने साकारतात. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी विनायक दामोदर सावरकर हा एकपात्री प्रयोग आणि आनंद डोह या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील एकपात्री नाट्यप्रयोगातून त्यांनी आगळा-वेगळा विक्रम केलाय. ते उत्तम प्रशिक्षक असून मुंबई विद्यापीठात कला विभागाचे ते प्रमुख आहेत. यावर्षी गाजलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकांमध्ये ते अध्यक्षपदावर निवडून आले आणि 100वे साहित्य संमेलन पार पाडण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी अध्यक्ष योगेश सोमण यांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं.